नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायला सुरुवात केली असणारच ना। आपलं वर्ग समीकरणे हे जे दुसरं प्रकरण आहे त्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 2.2 बघतोय, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे आपण त्यांचे फॉर्म्युला हे जर आहे फॉर्म्युला तर नंतर बघणार आहोत, पण फॅक्टरायझेशन मेथडने कसे ते सॉल्व करायचे ते आपण मागच्या भागात शिकलेलो आहोत। आणि याच्या अगोदरचा फर्स्ट चॅप्टर आणि मॅथ्स 1 मॅथ्स 2 या भागांसाठी त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओचे जे लिंक्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतील, त्या तुम्ही शेअर आणि सबस्क्राइब करू शकता। तर आता आपण फॅक्टरायझेशन मेथडवर आधारित जी काही आपले प्रॅक्टिस सेट 2.2 मधील उदाहरणे आहेत ती करून बघूया आणि तुम्ही पण नंतर ती पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा। तर फर्स्ट याच्यामध्ये याच्या अगोदर आपले जे 4 क्वेश्चन्स आहेत ते सोडवून झालेले आहेत। अवयव पद्धतीने सोडवा, सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड। यामध्ये फॅक्टर्स करत असताना अगोदर तर आपण जे आहे त्या पद्धतीने त्यांचं म्हणजे मिडल टर्म जे आहे ते मिडल टर्मचं अशा पद्धतीने हे केले, फॅक्टर पाडले जेणेकरून त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन जे मिडल टर्म असेल ते येणार। तर त्याच पद्धतीचं आता फक्त इथे जे लास्ट टर्म आहे ते फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे, अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे। मग अशा वेळेस आपण त्यांना सिम्प्लिफाय करणं गरजेचं असतं, ते सोडवायचं असतं आपल्याला। ते समीकरण जे आहे ते की ज्यामध्ये तिन्ही पदांपैकी एखादी पद जर का फ्रॅक्शन मध्ये असेल, अपूर्णांकात असेल, तर मग त्यावेळेस अगोदर समीकरण सॉल्व करून घ्यायचं आणि नंतर मग त्यांचे फॅक्टर्स पाडायचे असतात किंवा नंतर त्यांचे आपण अवयव पाडणार आहोत। तर त्यासाठी अगोदर इथे पहा सिम्प्लिफाय करत असताना इथे 1/2 आहे, याचा डिनॉमिनेटर 2 आहे, छेद आहे तो 2 आहे। मग आपण काय करणार, प्रत्येक पदाला 2 ने गुणाकार करू, मल्टिप्लाइंग बाय 2 इथे 1/2 आहे ना, म्हणून मग 2 ने आपण काय करणार, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार। तर फर्स्ट टर्म कोणता आहे, 2x², याला 2 ने मल्टिप्लाय करणार, मायनस सेकंड टर्मला 2x × 2 प्लस 1/2 × 2। काय केले, फक्त इथे डिनॉमिनेटर 2 होता, आपण 2 ने वी मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2, प्रत्येक पदाला 2 ने गुणाकार करून मग ते सोडवायचं आहे। आता ते सॉल्व केल्यानंतर वी गेट, इथे पहा 2 इथे 2 × 4 4x², इथे 2 × 4 -4x आणि इथे भाग दिल्यानंतर 1 1 1 किती झालंय, +1। वी गेट द इक्वेशन। आता हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मध्ये मिळालंय, ax² + bx + c या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे। आता आपण याचे फॅक्टर्स पाडणार। तर याचे फॅक्टर्स पाडत असताना कसं करणार, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट अगोदर आपण बघितलंय, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 4 आणि थर्ड टर्म आहे 1, किती मिळालेत आपल्याला 4, 4 1 जा 4, 4 1 4। आता याचे असे 2 अवयव पाडणार आपण की त्याचा बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, -4। आता इथे पहा 4 चे 2 2 जा 2 × 4, पण बेरीज तर पाहिजे आपल्याला, 2 + 2 4 होत आहेत आणि मायनस हवेत, म्हणून काय करणार, दोन्हीकडे मायनस, म्हणजे -2 -2 असे 2 आपल्याला त्याच्यामध्ये अवयव घेऊन मग ते हे दिलेलं जे समीकरण आहे ते सोडवणार आहोत आपण। हे क्वाड्रॅटिक इक्वेशन। नाउ वी सॉल्विंग 4x² -2x -2x + 1। 2 चे ग्रुप केले, 2 चे ग्रुप केल्यानंतर इथे 2 कॉमन घेतला मी, कॉमन घेतल्या इथे पहा काय 2 2 जा म्हणजे 2 × 4 आणि हा x घेतलेला आहे, म्हणजे इथे घेताना 2x घेतलाय, 2x कॉमन घेतला, इथे x² आहे म्हणून x निघणार, कसं आलं ते पहा 4x² / 2x 2 2 4, हा एक घातांक 2 आहे त्याच्यातून 1 मायनस झाला तर 1 शिल्लक राहतो, म्हणजे x जे आहे 2x म्हणून इथे 2x आले, म्हणजे 2x घेताना पुन्हा इथे 2x येणार, ते याच्याचमुळे 2 2 4 4x², म्हणजे अशा पद्धतीने त्याचा कॉमन काढायचा असतो। इथे येणार 1 2x - 1
ह्या इथे कोणतेच पद नाहीये. चल जे आहे जे एक्स हे जे व्हेरिएबल आहे ते आहेत एकच पदामध्ये आहे, सेकंड थर्ड मध्ये नाहीच ते. मग ह्या इथे फक्त -1 कॉमन निघू शकतो. मायनस इथून ऑर्डर निघाला, इथला मायनस निघाला तर काय राहणार 2x. प्लस मधून 1 मायनस गेला तर मायनस शिल्लक राहणार. आता पहा 2x - 1 आणि हा 2x - 1 हा एक ब्रॅकेट आहे आणि फर्स्ट ब्रॅकेट कोणतं आहे 2x - 1 म्हणजे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत. 2x - 1 आणि हा सुद्धा किती आहे 2x - 1 आणि म्हणून मग इज इक्वल टू, आता आपण इथे 0 केलेलं नाही, 2x - 1 इज इक्वल टू 0. दुसरा पण ब्रॅकेट तोच आहे म्हणजे त्यांचे जे अवयव आहे ते सेम आहेत. 2x - 1 एकच सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. -1 ट्रान्सफर केले तर 1 झाले. x इज इक्वल टू 1/2. दुसऱ्या याच्यामध्ये पण 2x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1/2. म्हणजे जी रूट्स आहेत, रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन, रूट्स ऑफ इक्वेशन्स कोणते आले 1/2 अँड आणखी 1/2. जी मुळं आहे दिलेल्या समीकरणाची मुळे, रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन्स आर 1/2 अँड 1/2. अशाच पद्धतीने जे नेक्स्ट आहे इथे सुद्धा पहा, हे सुद्धा आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. हे इक्वेशन जे आहे ते आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. त्या अगोदर हे जे आहे ते घेताना पहा 6x मल्टिप्लाय, आधी x ने मल्टिप्लाय करणार. इथे कसं आपण डिनॉमिनेटर 2 होता, बाकीच्यांची डिनॉमिनेटर नव्हते, हा फक्त फ्रॅक्शन मध्ये. तसं इथे काय आहे याचा डिनॉमिनेटर आहे छेद जो आहे तो x आहे, म्हणून x ने प्रत्येक टर्मला आपण गुणाकार करणार आहोत आणि मग मल्टिप्लाइंग बाय x टू ईच टर्म वी गेट 6x इंटू x मायनस हा 2/x आहे इंटू x इज इक्वल टू 1 इंटू x. x आन्सर झाला. इथे 6x² मायनस 2, इथे -2 आले ना आणि नंतर हा x आहे, 1x 1x. हा इकडे पुन्हा आपण जर आताच इकडे घेतला तर हा प्लस आहे तर मायनस होणार, म्हणजे किती आलं -x इज इक्वल टू 0. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळालं, पण तरी सुद्धा जनरल फॉर्म मध्ये आहे का ते ax² आणि x पद इथे आहे, हे पद नंतर पाहिजे आणि म्हणून आपण याला लिहिताना कसं करणार 6x² मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने त्याचा तो फॉर्म आलेला आहे. आता आपण हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण, की त्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. फॅक्टर्स पाडत असताना पहिल्या पदाचा सहगुणक 6 म्हणजे कोएफिशियंट ऑफ द फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म -2, 6 इंटू काय झालं 6 इंटू -2 वी गेट -12, साइन दुणे 12 -12 भेटले आणि त्याचं अशा पद्धतीने -x म्हणजे -1 आलं पाहिजे. 4 त्रिक 12, परंतु कसं पाहिजे मायनस पाहिजे, म्हणून आपण आणि वजाबाकी झाली पाहिजे. 4 मधून 3 वजा केले तर 1 येणार आणि म्हणून 4 ला मायनस केलं आणि 3 ला प्लस घेतलं. हे आपल्याला 2 फॅक्टर्स मिळाले, ते आता आपण अशा पद्धतीने इथे घेणार. 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. याचे आता 2 चे ग्रुप्स पाडणार. पहिले 2 ग्रुप, दुसरे 2 ग्रुप. या पहिल्या ग्रुप मधून कॉमन घेऊया, सामायिक घ्यायचं. काय सामायिक निघू शकेल बघा, 4 तर भाग जात नाहीये, 2 आणि मात्र भाग जाऊ शकतो, म्हणून 2 आणि x दोन्हीकडे पण आहे, म्हणजे x 2x आपण जर कॉमन घेतला तर काय शिल्लक राहतो आतमध्ये पहा 2 6 आणि हा x गेला तर 1x. इथे मायनस 2 4 हा x निघाला बाहेर. इथे काय राहिलं कंसामध्ये 3x मायनस 2. गुणाकार करून बघायचं वाटलं असतं, 3 2 6 आणि x इंटू x 6x वर्ग, नंतर मायनस 2 2 4 4x. अशा पद्धतीने करायचं. आता इथे काही कॉमन निघू शकत नाहीये, इथे फक्त +1 कॉमन निघतो. जेव्हा काहीच निघत नाही तेव्हा 1 आपण इथे सामायिक घेत असतो. 3x - 2 इज इक्वल टू 0.
आता पहा पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 असे दोन आपल्याला फॅक्टर्स मिळाले, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यामध्ये पहा 2x प्लस 1 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू प्लस 1 ट्रान्सफर केले राईटला, किती झाले -1. x इज इक्वल टू, इथे गुणाकार आहे याचा अर्थ त्याची विरुद्ध क्रिया केल्यानंतर भागाकाराचे स्वरूप म्हणजे भागिले 2 आले ते, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1/2. x इज इक्वल टू -1/2. तसंच इथे पण काय आहे 3x मायनस 2 इज इक्वल टू 0, 3x इज इक्वल टू 2 and therefore x is equal to 2/3. म्हणजेच x ची जे आहे व्हॅल्यू 1/2 आणि दुसरी कोणती आहे x is equal to 2/3 आर द रूट्स ऑफ इक्वेशन. काय आहे ती दिलेल्या समीकरणाची मुळं आहेत. त्यांची मुळं फाइंड करायची आपल्याला बाय फॅक्टरायझेशन मेथडने. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची दोन मुळं जे आहेत रूट्स ऑफ द इक्वेशन, आपण त्या इक्वेशनचे त्या समीकरणाची मुळं शोधलेली आहेत. पुढचे असेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण आता, क्वेश्चन 8. त्यामध्ये फॅक्टरायझेशनच करायचं आपल्याला. मध्यभागी जे मधलं जे टर्म दिलेलं आहे ते √6x 2√6x म्हणजे वर्गमुळात संख्या आहे. अशा पद्धतीचं आपण हे गणित घेत आहोत. यामध्ये 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये जर पाहिलं तर फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट पहिल्या पदाचा सहगुणक 3 आणि तिसरं पद लास्ट जे थर्ड टर्म आहे ते 3 × 2 किती झाले 6. पण आपल्याला मिडल टर्म मध्ये काय हवे √6 च्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून आपण आता √6 ला कसं लिहिणार आहे वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. वर्गमुळात जेव्हा आपण एखाद्या संख्येचा वर्गमूळ घेत असतो आणि त्या वर्गमुळानेच वर्गमुळाच्या संख्येला गुणाकार करत असतो तेव्हा वर्गमुळाच्या चिन्हाचा लोप होतो. म्हणजे √6 × √6 काय मिळणार 6 मिळणार किंवा √2 × √2 2 मिळणार. मग तसं इथे आपण काय केले 6 चे दोन फॅक्टर्स घेतले, वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6, √6 आणि √6. आणि तिथे ते पण आपल्याला कसे हवेत आता यांची ऍडिशन झाली पाहिजे. हा एक 1 आहे आणि हा 1 प्लस 1 किती झाले 2 √6 पाहिजे. हा एक √6 आणि हा एक अधिक 2 2√6 आणि ते पण मायनस पाहिजे आपल्याला. म्हणून दोघांचं पण चिन्ह काय केलंय मायनस केले. की दोघां मायनस चिन्ह असल्यामुळे दोघांची ऍडिशन तर होणार आणि चिन्ह मात्र मायनस लागणार. म्हणजे अशा पद्धतीने हे जे दोन रूट्स आहेत ते आपण घेतले आहेत -√6 मायनस √6. ते इथे ठेवल्यानंतर 4 टर्म्स झाले. आता इथे आपल्याला कॉमन काढताना त्यांचं जे आहे √6 ला आपण असं पण लिहू शकतो. √6 ला लिहिताना 6 चे अवयव 3 × 2 √3 × 2x असं येणार. मग यालाच मी लिहिताना काय लिहिणार √3 × √2 किंवा x अगोदर घेतलाय √3x × √2. वर्गमुळात 6 ला कसं लिहिलंय वर्गमुळात 3 × 2 x तर बाहेर आहे, वर्गमुळात 3x हा एक अवयव घेतला आणि दुसरा वर्गमुळात 2 म्हणजे 6 ला लिहिताना या फॉर्म मध्ये लिहिले वर्गमुळात 3x × वर्गमुळात 2 हे झालं. तसं इथे सुद्धा काय केलंय √6 ला त्याच पद्धतीने लिहिले 3 × 6 आणि दोघेही वर्गमुळात आहेत, दे आर इन द अंडर रूट. आणि 2 ला पुन्हा √2 आणि √2 याच्याच फॉर्म मध्ये लिहिले वर्गमुळात 2 × वर्गमुळात 2. जसं 6 ला लिहिलं वर्गमुळात 6 × वर्गमुळात 6 तसंच त्या पद्धतीने काय केलं आपण 2 ला √2 × √2 या फॉर्म मध्ये लिहिले. आता आपण सामायिक काढूया, त्याचं कॉमन काढणार. इथे पहा घेत असताना √3x निघणार, 3 निघू शकेल का नाही, 3 चे 2 अवयव पडतील. 3 चे कोणकोणते पडणार जसं 6 चं घेतलं तसं √3 आणि √3 असे झाले तुमचे 3 चे अवयव झाले. 3 च्या फॅक्टर्स कसे पडणार √3 × √3. त्याच्यामुळे आपण
√3x कॉमन काढल्यानंतर काय शिल्लक राहणार? √3x. 2x आहेत ना, x चा घातांक 2 आहे, त्याच्यातून एक x काढला म्हणजे 3x² ला आपण असं लिहितोय. त्याची जर मांडणी केली तर √3 × √3 × x आणि कॉमन काढतो म्हणजे काय? √3x कॉमन काढतो म्हणजे त्याच्याने त्याला भाग देतोय आपण, भाग देतोय म्हणजे √3 केला x काय शिल्लक राहिलाय? √3 × x. √3 × x म्हणून आपल्या इथे काय आलं? ब्रॅकेट मध्ये √3x काढला आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय शिल्लक राहिलंय? √3x मायनस. आता इथून तर हा एवढा निघाला कॉमन, मग काय शिल्लक राहतंय? √2. म्हणजे कॉमन काढण्याचं जे आहे त्याची प्रॅक्टिस करा वर्गमुळात काढत असताना. सेकंड मध्ये पण पहा, सेकंड ह्या ग्रुपमध्ये √3x इथे आहे पण इकडे नाहीये, तो कॉमन निघू शकत नाही. आता काय घेतलंय? √2 कॉमन घेतला आपण. √2 वर्ग कॉमन घेतल्यानंतर इथे काय शिल्लक राहतो? √3x आणि एक रूट गेला की दुसरा √2 शिल्लक राहतोय म्हणजे √3x मायनस √2. हे त्याच्यामध्ये मेन आहे. आता हे केल्यानंतर त्यामध्ये पहिला ब्रॅकेट जो आहे तो √3x मायनस √2. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. असं ते समीकरण तयार झालं. आता तुमच्या लक्षात येईल की दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. याचा अर्थ काय आहे? दोन्ही जी मुळं आहेत, रूट्स ऑफ बोथ दी रूट्स आर सेम. दोन्ही मुळं सारखे आहेत. मग तुम्ही एकच ब्रॅकेट सॉल्व्ह केला तरी चालणार आहे, दोन वेगवेगळे वेळेस नाही केलं तरी चालणार, कारण दोन्ही सेम आहेत. √3x मी एकच घेते आता. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x इज इक्वल टू साइड चेंज झाली, मायनसचा प्लस झालाय आणि x इज इक्वल टू √2/√3.